आणि एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील बांगलादेश दूतावासाच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। बांगलादेश दूतावासाच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी घोषणाबाजी केली। या ठिकाणी पाहिलं तर काही वेळाने हे जे हिंदू संघटनांचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी येऊन या ठिकाणाहून पुढे जाण्यासंदर्भातला आहे ते यांची मागणी आहे ती करत आहेत आणि स्वतः सगळे या ठिकाणी हिंदू संघटना आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हॅलो, दूतावासाच्या बाहेर कालपासूनच इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती। हिंदुत्ववादी संघटनांनी इथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मुंबईमधल्या बांगलादेशच्या दूतावासाच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली आहे। कालपासूनच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडनं। निखिल, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी आहेत की जे या सर्व संघटना आहेत त्या संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत आणि काही वेळापूर्वीच काही पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। परंतु बांगलादेश येथे होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधामध्ये या मुंबईतील सर्व हिंदू संघटना आहेत त्यांनी एकत्रित येथे आंदोलन करण्यासंदर्भात ते ठाम आहेत। बांगलादेश दूतावास आहेत मुंबईमध्ये या ठिकाणी जाऊन पत्रक देण्यासंदर्भातली ज्यांची मागणी आहे ती या दूतावासांची आहे आणि याच दूतावासात जाण्यासाठी आहे ते पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना आहे ते मज्जाव केलेला आहे आणि हे आंदोलन आहे ते त्यांनी मोठ्या संख्येने जे हिंदू कार्यकर्ते आहेत ते आता मुंबईतील परेड या परिसरामध्ये आहेत ते पोहोचलेले आहेत। तर कुलाबा या परिसरातून देखील काही पदाधिकारी आहेत ते दूतावासाच्या या ठिकाणी जाण्यासाठी आहेत ते आग्रही आहेत। पोलिसांनी हे आंदोलन आहे ते थांबवण्यासाठी या ठिकाणी आहे ते रोखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जो बंदोबस्त आहे तो केलेला आहे। आझाद मैदान या ठिकाणी जाऊन ही संपूर्णपणे निदर्शने करा अशी जी मागणी आहे ती पोलिसांची आहे आणि ह्याच पोलिसांच्या मागणीला झुडकारून काही पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय काही महिला पदाधिकारी ये भारत देश है ना, यह हमारा संविधान है ना, तो हम वहाँ क्यों नहीं जा सकते हैं?